विनोददादा कोराणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन दिनांक 12/9/2025 रोजी जिल्हा परिषदेचे सीईओ एस कार्तिकेयन साहेब यांनी तारदाळ व खोतवाडीच्या अनेक दिवस रखडलेल्या जल जीवन योजनेच्या कामाची पाहणी करून रखडलेली कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना मक्तेदार व अधिकारी यांना केल्या व काम सुरू देखील झाले। पण सीईओ यांचा दौरा झाल्यानंतर 4 दिवसांनी पुन्हा काम बंद ठेवण्यात आले। याची माहिती वर्तमानपत्रातून मिळताच कोराणे दादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व या संबंधीचे लेखी निवेदन संबंधित विभाग व बीडीओ यांना दिले आणि कामे सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। याची दखल घेऊन बंद झालेली कामे पुन्हा सुरू केली। तारदाळ व खोतवाडीतील माता बहिणींना त्यांच्या हक्काचे मुबलक पाणी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील।